श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी. जाणून घेत पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी-12वी सरकारी नोकरी, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना यासाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. तसेच वेळोवेळी अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी. शाळा कॉलेज बंद राहणार का चालू, पूर्ण आपण माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करत चला. भरपूर विद्यार्थी प्रेक्षकांना लाईक केलेले धन्यवाद. सध्या देशात अयोध्येत राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव आहे. यातच 22 जानेवारीला हा कार्यक्रम पूर्ण देशात होणार आहे. त्यामुळे काही राज्यात देखील याची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. महाराष्ट्रात काय अपडेट आलेली आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थी पालकांना लाईक केलेले धन्यवाद. आणि तुम्ही एक राम भक्त असताल, प्रभू श्रीरामांचे भक्त असताल तर नक्की लाईक आणि शेअर करा व्हिडिओला. सध्या देशात अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. याचा पूर्ण देशभरात दिवाळीसारखा उत्सव चालू आहे. 22 जानेवारीला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली VIP लोकांच्या उपस्थितीत हा भव्य समारंभ होणार आहे. त्यामुळे सर्वत्र काही ठिकाणी राज्यांमध्ये सुट्टी देण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्रातून एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे की महाराष्ट्रात याच्या सुट्टी आहे की नाही, कुठल्या व्यक्तींना सुट्टी आहे याची पूर्ण आपण अपडेट घेणार आहोत. तर बघा, महाराष्ट्रातील अपडेट अशी आहे की राज्यातील आमदार सतीशजी तांबे यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना देखील त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, आमदार सत्यजित तांबे यांनी केलेली मागणी योग्य आहे का? राज्यात सुट्टी दिली पाहिजे का? कमेंट मध्ये नक्की कमेंट करा. सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालय, शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे. त्याचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे की 22 जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर येतील, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही असं देखील ते म्हणाले आहेत. अद्याप महाराष्ट्र सरकारने याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना 22 जानेवारी हा एक दिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचं देखील आवाहन केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर काही निर्णय घेतील का आणि राज्यात सुट्टी डिक्लेअर करतील का? नक्की कमेंट मध्ये कमेंट करा. याआधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे गोवा असेल, छत्तीसगड असेल आणि हरियाणा या राज्यांमध्ये 22 जानेवारीला सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दारूची दुकानं असतील, मद्यपान, धूम्रपान हे सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील, तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कमेंट करा. सुट्टी दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? व्हिडिओला जास्तीत लाईक आणि शेअर करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक आणि शेअर केलेले. प्रभू रामचरणी श्री स्वामी चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर 22 जानेवारीच्या दिवशी आपल्या केंद्र सरकारने देखील डिक्लेअर केलेलं आहे की अर्ध्या दिवसात सुट्टी जाहीर केलेली आहे. तर आता राज्य सरकार काय निर्णय घेईल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.